नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी गटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही कंप्लीट झालेली आहे, या ठिकाणी संपलेली आहे आणि याचा विजेता आहे भारत। इंडिया जिंकलेला आहे याच्यामध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो याच्यावरतीच आहे। एक्झाममध्ये जे आहे ते या रिलेटेड म्हणजेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी रिलेटेड काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। तर त्याच्यावरती मी खूप महत्त्वाचे क्वेश्चन घेऊन आलेलो आहे। ते शेवटपर्यंत तुम्ही बघायचे आहेत आणि वाचायचे आहेत। यामध्ये या क्वेश्चन व्यतिरिक्त तुम्हाला बाहेरचं काही येणार नाहीये, त्यामुळे एक वेळेस हे क्वेश्चन पूर्ण बघून घ्या। या ठिकाणी बघा पूर्ण ब्लू जर्सी आपली जिंकलेली आहे, म्हणूनच या ठिकाणी मराठी कट्टा हे सुद्धा ब्लू आहे, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा ब्लू आहे आणि इंडिया सुद्धा ब्लू आहे। फक्त या ठिकाणी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जे आहे ते रेड मध्ये ठेवलंय, कारण तुमचं लक्ष जावं। तर यासाठी चॅनलला एक सबस्क्राईब पाहिजे तुमचा, त्यानंतर एक लाईक करा आणि या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला व्यवस्थित वाटली तर हा सर्व मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर मित्रांनो, या ठिकाणी चालू करूया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरती महत्त्वपूर्ण क्वेश्चन। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा पहिला जो आपला प्रश्न आहे, या ठिकाणी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही दर 4 वर्षांनी होते, हे लक्षात ठेवा। 2009 पर्यंत ही 2 वर्षांनी झालेली आहे। 2009 पर्यंत ही 2-2 वर्षांनीच होत होती, परंतु या ठिकाणी 2009च्या नंतर 4 वर्षांनी व्हायला लागली या ठिकाणी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी 2025 मध्ये जी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ती कोणत्या दिवसांमध्ये होती, तर 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीमध्ये होती, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, या ठिकाणी विजेता कोण झालेला आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा, तर भारत आहे आणि फायनल या ठिकाणी 4 विकेटने जिंकलेला आहे। तुम्ही सगळ्यांनी मॅच बघितलेली असेल, तरी सुद्धा हे लक्षात ठेवा, या ठिकाणी भारत विन झालाय आणि फायनल मॅच ही 4 विकेटनी जिंकलेली आहे। या ठिकाणी जो उपविजेता होता तो होता न्यूझीलंड, म्हणजे भारत विरुद्ध कोणाचा या ठिकाणी सामना होता, तर न्यूझीलंडचा होता, तो उपविजेता झालेला आहे। या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताचा कर्णधार कोण होता, सगळ्यांनाच माहिती आहे रोहित शर्मा। तरीही लक्षात ठेवा, जे या ठिकाणी मॅच बघत नाहीत परंतु एक्झाम देतात, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की भारताचा कर्णधार हा रोहित शर्मा होता। नेक्स्ट बघा, या ठिकाणी न्यूझीलंडचा कर्णधार कोण होता, मिचेल सँटनर होता। या ठिकाणी लक्षात ठेवा, न्यूझीलंडचा कर्णधार सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, उपविजेता टीम आहे ही या ठिकाणी। त्यानंतर बघा या ठिकाणी क्वेश्चन आहे नेक्स्ट, मिनी वर्ल्ड कप म्हणून हा सुद्धा कप प्रसिद्ध आहे, लक्षात घ्या। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही मिनी वर्ल्ड कप या ठिकाणी म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा। प्लेयर ऑफ द सिरीज आहे कोण जिंकलेले आहे, तर सचिन रवींद्र जिंकलेली आहे, न्यूझीलंडचा प्लेयर आहे। भारत जिंकला म्हणून तुम्ही भारताच्या प्लेयरला या ठिकाणी प्लेयर ऑफ द सिरीज कराल, परंतु हा न्यूझीलंडचा प्लेयर आहे। आणि फायनल कोणी जिंकलेली आहे, या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच रोहित शर्मा हा भारताचा कॅप्टन आहे। 76 या ठिकाणी धावा काढलेल्या होत्या, तर त्यांना या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच भेटलेला आहे। तर ह्या गोष्टी 2 महत्त्वपूर्ण आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी। नेक्स्ट बघूया, या ठिकाणी बघा सर्वात जास्त धावा कोणी काढलेल्या आहेत, तर सचिन रवींद्र 263 धावा काढलेल्या आहेत, गोल्ड बॅट भेटलेली आहे त्याला, या ठिकाणी लक्षात ठेवा। आणि हा न्यूझीलंडचा आहे, जो उपविजेता टीम आहे त्यांचा या ठिकाणी प्लेयर आहे। आणि यालाच या ठिकाणी आपण बघितलं की प्लेयर ऑफ द सिरीज सचिन रवींद्रला भेटलेला आहे, जो न्यूझीलंडचा आहे, त्याला गोल्ड बॅट सुद्धा भेटलेली आणि 263 धावा त्यांनी काढलेल्या आहेत। सर्वात जास्त विकेट कोणी घेतलेले आहेत, या ठिकाणी मॅट हेनरी 10 विकेट घेतलेले आहेत, त्यांना गोल्ड बॉल सुद्धा भेटलेला आहे, लक्षात घ्या। मॅच सगळ्यात जास्त विकेट घेणारा मॅट हेनरी आहे, 10 विकेट आणि गोल्ड बॉल भेटलाय। या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांना व्हाईट ब्लेझर दिले जाते, त्यामुळेच या ठिकाणी लक्षात ठेवा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांना काय दिलं जातं, तर व्हाईट ब्लेझर दिले गेलेले आहेत, हे लक्षात ठेवा। या ठिकाणी बघा तुम्हाला फोटो दिसत असेल, त्याच्यामध्ये त्यांनी व्हाईट ब्लेझर हे घातलेले आहेत प्रत्येकाने, तर त्यांना हे दिले गेलेले आहेत। या ठिकाणी बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, विराट कोहलीचा हा 550वा आंतरराष्ट्रीय सामना होता, लक्षात घ्या। विराट कोहलीचा 550वा आंतरराष्ट्रीय सामना होता। हे जे ठोक आकडे असतात हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, आणि ते कोणाचा आहे ते सुद्धा विराट कोहलीचा होता या ठिकाणी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पहिली स्पर्धा जी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ती कुठं भरली होती, तर 1998 मध्ये बांगलादेशमध्ये सगळ्यात आधी या ठिकाणी भरलेली होती। या ठिकाणी तुम्हाला नाव दिसत नसेल थोडंफार, तर बांगलादेश आहे या ठिकाणी 1998 मध्ये पहिली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भरली गेलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताने सलग 15व्या वेळी नाणेफेक जिंकलेली आहे, याच्यामध्ये लक्षात घ्या भारताने सलग 15व्या वेळी नाणेफेक जिंकली होती आणि रोहितने 12 वेळेस या ठिकाणी जिंकलेली आहे। म्हणजे रोहित शर्माच्या हातून या ठिकाणी जी नाणेफेक झालेली आहे ती 12 वेळेस झालेली आहे आणि 15व्या वेळेस या ठिकाणी नाणेफेक सलग जिंकलेली आहे। या ठिकाणी बघा पहिला विजेता कोण होता, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला विजेता हा दक्षिण आफ्रिका होता, या ठिकाणी लक्षात घ्या। दक्षिण आफ्रिका हा पहिल्यांदा जिंकलेला आहे। या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2025 ची स्पर्धा पाकिस्तान या ठिकाणी झालेली आहे, लक्षात घ्या। पाकिस्तान त्याचा
या ठिकाणी आयोजक होता 2025 ची जी स्पर्धा आहे ती पाकिस्तानमध्ये झालेली आहे. या ठिकाणी बघा 2029 ची जी स्पर्धा आहे ती भारतात होणार आहे. हे लक्षात घ्या. पुढची जी स्पर्धा आहे 2029 मध्ये होणार आहे 4 वर्षानंतर, ती आहे भारतामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एकूण किती संघ आहेत त्याच्यामध्ये? तर 8 संघ आहेत. प्रत्येक वेळी 8 संघ या ठिकाणी खेळतात. या ठिकाणी लक्षात ठेवा, यावेळेस 8 संघ खेळले आहेत. एकूण सामने किती झालेले आहेत? तर 15 सामने झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला आकडा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. किती सामने एकूण झालेले? तर 15. एकूण पारितोषिक रक्कम जे होतं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं ते 60 कोटी रुपये होतं. या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही, पारितोषिक रक्कम आहे ते. या ठिकाणी बघा, शेवटचा विजेता 2017चा जो झालता तो कोण होता? तर पाकिस्तान. या ठिकाणी लक्षात घ्या, 2017चा जो विजेता होता शेवटचा तो पाकिस्तान होता. त्याच्यानंतर 2000 या ठिकाणी 21-22 मध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु 5 वर्षानंतर कोविड असल्या कारणाने झालेलं नव्हतं. हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. तर 2025 मध्ये झालेलं आहे. या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे ती 8 वर्षानंतर झालेली आहे. लास्ट 2017 मध्ये झाली होती आणि त्याचा विजेता होता पाकिस्तान. या ठिकाणी बघा, अ गटात कोण कोण समावेश झालेला होता? अ गट आणि ब गट असे 2 टीम होत्या. तर अ गटामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, भारत होता, पाकिस्तान आहे, न्यूझीलंड आहे, बांगलादेशाचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे अ गटामध्ये. आणि ब गटामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या ठिकाणी नवीन जो दावेदार आहे तो पण आलेला होता. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, या टीमा आहेत 8 या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अफगाणिस्तान प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी या ठिकाणी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. कोण ठरला आहे? तर अफगाणिस्तान ठरलेला आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे. नेक्स्ट बघा, इंग्लंड आतापर्यंत एकदाही जिंकलेला नाहीये. लक्षात घ्या, इंग्लंड आतापर्यंत एकदाही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेला नाहीये. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2025 मध्ये पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान कराचीमध्ये झालेला आहे. पहिला सामना जो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा झालाय तो या ठिकाणी न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान झालेला आहे, तो कराचीमध्ये. भारताचे हे सर्व सामने दुबईमध्ये झालेले आहेत. लक्षात घ्या, भारताचे या ठिकाणी सामने कुठे झालेले आहेत? ते सगळे दुबईमध्ये झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताने 3 वेळा ट्रॉफी जिंकलेली आहे. लक्षात घ्या, भारताने किती वेळा? 3 वेळा ट्रॉफी जिंकलेली आहे. 2002 मध्ये जिंकली होती, 2013 आणि आता 2025 मध्ये जिंकलेली आहे. तर हे साल जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, 2002, 2013 आणि 2025. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती चालू घडामोडी आहेत. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचे हे क्वेश्चन आहेत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरती जे भारताने जिंकलेली आहे. तर हे सगळे क्वेश्चन व्यवस्थित करून घ्या. नेक्स्ट अपडेटसाठी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.